तो अफलातून या ठिकाणी हा सामना पाहायला मिळणार आहे। जसं प्रेक्षकांना सामना हवा आहे ना त्या पद्धतीचा हा सामना नक्कीच पाहायला मिळणार आहे। बलाढ्य दोन या महारथी रथीमध्ये या क्रिकेटचा रणक संग्राम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार। पहिला चेंडू राईट राऊंडने या ठिकाणी पहिला चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत। समालोचन कक्षाला मानवंदना दिले। नदी धारेकरच्या बॅट मधून आलेला अस्मानी सुलेमानी या ठिकाणी काय झालं पहा। पहिल्या चेंडूवरती नदीमने षटकार लगावला मात्र कमबॅक केलं। कॉट द बिहाइंड या ठिकाणी पाठीमागे एसटीच्या पाठीमागे झैल पकडलं नयन जोशीने आणि मात्र फलंदाज माघारी परतला। सलीम या ठिकाणी आलाय। आणखीन क्रिकेट जगतातील मोठं नाव मसल्या विभागातील आलेला तर या ठिकाणी सलीम आला। या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय। समालोचन कक्षकांना मारा करतोय। ओहो डिफेन्सिव्ह या ठिकाणी काय झाले पहा। चेंडू जेवढा चांगला होता तेवढा चांगला सन्मान योगेश पवार त्या ठिकाणी आपण पाहिलं एक्स्ट्रा रिझन मध्ये आहे। त्या ठिकाणी चेंडू पकडला तत्पर मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली। धावसंख्या एकने सरकली 7 धावा धावपळ कधी मात्र माघारी परतलाय। आता मात्र आपण पाहतो एक उभारदार चमचमदार सितारा अंडर 21 खेळणारा हा ज्या होणारी प्रीमियर लीग आपण पाहणार आहोत। पीएनबी चषकाचा कर्णधार देखील त्या स्पर्धेमध्ये आपण भूमिकेमध्ये पाहणार। हुसेन टाके च्या बॅट मधून डीप 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 विकेटच्या बाहेर षटकार डीजे उभारता सितारा। आज बिग बॅटल नक्कीच पाहायला मिळतोय मैदानावरती सीएम चषकाच्या माध्यमातून। मोठमोठे या ठिकाणी तारे सितारे ज्याने खऱ्या अर्थाने या क्रिकेट विश्वामध्ये आपले नावाची उमर टाकले असे खेळाडू या मैदानावरती मात्र काय घडलंय पहा दीपक जी ऑन द बिहाइंड काय होते षटकार मारल्यानंतर फलंदाज बाद होतोय। म्हणजे हे क्रिकेटचं खेळ आहे। कधी खुशी तर कधी गम असं मात्र कधी सुख तर कधी दुःख असं मात्र हा क्रिकेटचा खेळ देणारा आपण पाहतो या मैदानावरती। हुसेन टाकी देखील माघारी परतलाय। षटक क्रमांक जर आपण पहिलं प्रगती पदावर चालू आहे। धावसंख्या पहिली 2 फलंदाज माघारी परतलेत। 13 धावा धावफलकावरती आहेत। मोठे पटके आलेत मात्र या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। ज्या नाझीम मुलासा ट्रॉफी मध्ये दादूजी कोंडदेवच्या मैदानावरती जर आपण पाहिलं ना या गोलंदाजाने मोठ्या संघाला करण अंबालाचा संघ होता त्या संघाच्या 4 खेळाडूंना लगातार 4 चेंडूवरती बाद केलं आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या अलिबागचं रायगडचं नाव मात्र यांनी 7 समुद्रा पार नेलंय असा हा गोलंदाज आपण पाहतोय। आणि खऱ्या अर्थाने ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे जो रायगड प्रीमियर लीग मध्ये संघ खेळतोय त्या संघाचा प्रतिनिधित्व देखील या खेळाडूकडे असतो। अर्थातच आपण पाहतोय अक्षय पाटील जो गोलंदाज आहे। 13 धावा धावपळकरते आहेत। मागच्या मॅचचा हिरो आपण पाहतोय नौमान
ओहो फटका बसलाय, काय होणार? नयन जोशी कोणती चुकी करत नाही, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. शेखर चंद्रकांत ताडकर साहेब या ठिकाणी आले. मी साहेबांना विनंती करतो प्लीज आपण या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि या आपल्या मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मोरावाडी गावचे सुपुत्र आहेत, मात्र आज मुंबई पोलीस या कार्यरत आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलं. अक्षय मोण्याने या ठिकाणी पाहिलं ना, तर या ठिकाणी धावसंख्या आपण पाहिली 13 धावा. धावपळकडे 2 फलंदाज मात्र माघारी परतलेत. एक चांगली उल्लेखनीय कामगिरी पाहिली. गोलंदाजी तेवढी चांगली, या ठिकाणी फटकेबाजी मात्र आपण पाहिली ना, तर त्याच्याबरोबर 2 षटकार आले. एक षटकार हुसेन टाकीच्या बॅट मधून पाहिला, तर दुसरा षटकार आपण पाहिला नदीम दरेगडच्या माध्यमातून. सलीम अजूनही आपण पाहतोय खेळपट्टीवरती आहे, 3ऱ्या क्रमांकासाठी आलाय. त्याच्या साथीला आपण पाहतो ना, सला फलंदाज झालाय पेझारी गावला बिलॉंग करणारा शिरोवेक श्रीकांत. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू, अपराईचा फटका जमिनीला अगदी गुदगुद्या करत. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं योगेश पवार तैनात आहे. धाव फक्त मिळणार फक्त आणि फक्त एकच. धावसंख्या जर पाहिली 14 धावा धावपळकावरती. खालापूर विभागातील गोलंदाज आपण पाहतोय डावखुरा गोलंदाज अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. राईट आर्म लेफ्ट हँड राऊंड या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. सन्माननीय विक्रांतजी घासे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे देखील हार्दिक स्वागत करतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. या धाव चेंडू डीपला गेले, मात्र धाव येणार एक. निखिल पाटील त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण होतोय. धावसंख्या आपण धावपळकावरती पाहिली 15 धावा धावपळकावरती आहेत. 3 फलंदाज मात्र माघारी परतलेत. 3 षटकांची ही लढत आहे. पहिल्या षटकाला आपण पाहिलं ना, सुरुवात झाली ना षटकाराला असं वाटत होतं मोठी धावा येईल का, मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच गोलांच्या माध्यमातून पाहिला. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहिलं डीप क्षेत्रामध्ये होते, मात्र आपण पाहिलं मिड ऑन क्षेत्रामध्ये जाऊन चेंडूला शॉर्ट क्षेत्रामध्ये चेंडू घ्यायचा होता, पकडायची होती कॅच, मात्र झेल सुटलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणताही तैनात नव्हतं, मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. धाव फलक पाहिलं 17 धावा इकरा 11 या संघाची 17 धावा आहेत. 3 फलंदाज मात्र माघारी परतलेत. ओहो सुंदर असा चेंडू पाहिला, तेवढा स्कॉट अँड बिहाइंड हा नईन जोशी कोणतीही चुकी करत नाही. आणि फलंदाज सलीम देखील या ठिकाणी माघारी परतलाय. सलीम वरती बरंच काही आपलं अवलंबून होतं संघाचं भवितव्य, असं वाटतं सलीमच्या बॅटमधून मोठे फटके येतील, मात्र या ठिकाणी थोडंसं नाकोच दिसतंय. प्रत्येकाचं तिप्याचे दिवस असतं, प्रत्येकाची वेळ काळ ठरलेलं असतं. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहतो ना, ज्याच्याकडे जास्त अपेक्षा करतो ना, तेव्हा थोडंसं काहीतरी आपल्याला कमी देखील पाहायला मिळत असतं. परंतु खऱ्या अर्थाने हे खेळाडू जे आहेत ना, या 2 संघामध्ये जरी कमी धावसंख्या झाली ना, तरी या सामन्यामध्ये खूप चुरस होणार आहे. कारण सर्व हे ना अनुभवाने आणि आत्मविश्वासाने मैदानामध्ये उतरलेत. आणि खऱ्या अर्थाने संघ मालकाने जो संघांची बांधणी केले, इकरा 11 संघाची जी बांधणी केली आपले संघ मालक नाजिमजी नालकंडे साहेब या ठिकाणी, त्याचप्रमाणे ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदेचे या ठिकाणी जे संघ मालक आहे सन्मान्य तुषारजी शिंदे साहेब या ठिकाणी आहेत. म्हणजे एक चांगला सामना आणि दोन्ही संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने स्वागत करतोय. मुझिब रिफाई, अलिशान नागोटना. ओहो अफलातून चेंडू, मात्र काय झालंय पहा. या ठिकाणी चेंडू मात्र आपण पाहिलं ना, अवांतर येतोय, मात्र दुष्काळ पडला होता धावांचा, मात्र या ठिकाणी नशिबाचा चौकार आला, संजीवनी चौकार. कारण चेंडू कोणताही नाही, मात्र धावा मिळणार आहेत. 5 पंजा आला या ठिकाणी, 5 धावा मिळत आहेत. धाव फलक जर पाहिलं 22 धावा येत नव्हत्या, आता मात्र धावा कुठून काय होत्या आल्यात ना, या खूप महत्वाच्या आहेत. चांगलं 22 धावा धाव फलकावरती आहेत. अजय या ठिकाणी कमबॅक करणार का? मुझिब हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण पाहिला, कव्हर क्षेत्र
कोणा क्षेत्रामध्ये थोडस पंबल झालंय, मात्र धावसंख्या मिळणार फक्त आणि फक्त एकच. 23 धावा धावपळकावरती आहेत. या सामन्याचा आपण पंच म्हणून पाहतोय राहुल पाटील आणि श्रीकांत ताडकर हे पंच याच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो, ऑफिशियल पंच या ठिकाणी. 23 धावा धावपळकावरती दुसरं षटक प्रगती पथावर चालू आहे. अजय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तेवढे चांगले फटकेबाजी देखील पाहायला मिळतोय. शिरुविक ऑन द स्ट्राईकला आहे. सपळून मारण्याचा प्रयत्न खोदून काढला या ठिकाणी, मात्र निर्धाव चेंडू आलाय. आग ओखणारी गोलंदाजी वेगावरती स्वार झालाय. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावसंख्या जर पाहिली ना 23 धावा धावपळकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 13 गोलंदाज अक्षय पाटील मोण्या या गोलंदाजाने, तर अजयने या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 10 धावा खर्च केल्यात. तिसरा गोलंदाज कोणता असणार आहे, कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी पाचारण केलंय, कारण 3 षटकाची लढत म्हटलं तर आता तिसरा षटक जर पाहायला गेले ना डेथवर स्पेशालिस्ट अशा पद्धतीचा कोणता गोलंदाज असणार आहे. गोलंदाज आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकाचा नौखार चढणाऱ्या विभागातील हा गोलंदाज फिरकीचा जादूगार संदीप पठारे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 4 षटकांचा 4 धावा ज्याने खर्च केल्या, षटकामध्ये एक फलंदाजाला बाद केलं असा हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने नागोटना म्हटलं ना तर एक क्रिकेटरची नक्कीच आठवण होणार, रायगडचा छोटा टायगर नवाज खान. याचं नाव कोण मित्रांनो विसरेल, ज्याने लगावले शारजाच्या मैदानावरती लगातार 3 षटकार चांगली अथेशबाजी केली. तिथून खऱ्या अर्थाने रायगडचा छोटा टायगर नाव उदयास आलं नवाज खान. रिवर्स शुभारंभ करण्याचा प्रयत्न आपण पाहिला या ठिकाणी, चांगला प्रयत्न, चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. चौकार डीजे. चौकार आलाय. धावसंख्या धावपळकावरती 27-27 धावसंख्या धावपळकावरती. फलंदाज बाद झाले, 4 फलंदाज बाद झाले. संदीप पठारेला या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण डेथ वॉज स्पेशलिस्ट पाचारण केले गोलंदाजाला. मी ऑल इंडियाला विनंती करतोय, प्लीज आपण सीमारेषा ताबा घ्यायचा आहे. 27 धावा धावपळकावरती आहे. 4 फलंदाज माघारी परतले. संदीप पठारे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. क्षेत्ररक्षण विखुरलेलं देखील आपण पाहतोय. ज्या मुजीबसाठी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं ऑन क्षेत्रामध्ये, डीप स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण डीप लॉंग ऑन मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑफ क्षेत्रामध्ये पाहिलं जीवित मात्रे ज्या क्षेत्रामध्ये तैनात आहे ऑफ क्षेत्रामध्ये. रिवर्स शुभारंभ करण्याचा प्रयत्न, सॉरी या ठिकाणी पण पाहिला जो चेंडूला मात्र पाडला 6 धावांसाठी षटकार डीजे. गाजतोय क्रिकेटचा. क्रिकेट मजा धर्म झालाय मैदानामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या धावपळकर जर पहिल्या 2 चेंडूंनी संदीपने 10 धावा खर्च केल्या. 33 धावा धावपळकर. संदीपला धावा रोखावा लागतील, ज्यासाठी या ठिकाणी संदीपला आमंत्रण केले, पाचारण केले धावा रोखण्यासाठी. वारंवार या ठिकाणी रणनीती बदललेली पाहायला मिळते. आता मात्र एसटीच्या पाठीमागे मोणे अक्षय पाटीलला पाहतोय, जो नौकार संघाला बिलॉंग करणारा रिवर्स अलिबाग विभागातील हा खेळाडू आहे. संदीप पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मात्र या ठिकाणी लय मध्ये येताना आपल्याला पाहत आहे डीप मिडगड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र रोखू शकत नाही, 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्या संदीप पठारेने. शिरुविक पुन्हा स्ट्राईकला आलाय. 3 चेंडू शिल्लक आहे. त्या चेंडू मध्ये किती धावांचा या ठिकाणी आपण डोंगर पाहायला मिळणार आहे. 34 धावा धावपळकावरती आहे. संदीप पठारे गोलंदाजी मार्कवर झालाय, सज्ज झालाय. या ठिकाणी आपण पाहिलं गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पंकज जाधव आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं शॉर्ट बॅकवर्ड डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. संदीपचा पुढील चेंडू खोदून काढला, त्रिफळावतो असता, दांडी दांडी दांडी, गोल डीजे.
धावा खर्च झाल्यात 12. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा खर्च केल्या, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत त्या पूर्वार्धामध्ये. मुझीब रिफाई ऑन द स्ट्राईकला आहे. फलंदाज मयूर आले 8व्या क्रमांकाचा. हो हो, क्या बात है, so beautiful, so elegant, just looking like wow. अफलातून फटका डीजे. धावा 41 धावसंख्या धावपालकावाची मुझीब रिफाई संकट मोचकाची भूमिका बजावते या मैदानावरती. आपल्या संघ मालकाच्या नावासाठी आपल्या संघाचा तो दबदबा या नागोटा विभागात आहे. अलिशान संघाचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. आज मात्र संदीप वरती या ठिकाणी आक्रमण करण्याचा इरादा स्पष्ट दिसतोय. संदीप वरती दडपण आहे, परंतु संदीप वर क्रिकेट असलेला बऱ्याच वर्षाचा अनुभव, या अनुभवातून नक्कीच बाहेर येणार. जर का षटकार आला ह्या चेंडूवरती तर जे बॉईज याच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. खोलवर टाप्याचा खोदून काढलाय. या चेंडूला काय घडलंय पहा. धावतीच्या स्वरूपात फलंदाज मात्र या ठिकाणी पास झालाय. षटक क्रमांक 3 संपलो. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये धावा मात्र खर्च केल्या संदीप बठारेने. 18 धावा तब्बल खर्च केल्यात. संघाची स्कोर टोटल आपण जर पाहिली 41 धावांचा बडा मोठा आव्हान पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. या 42 धावा कशा पद्धतीने पार होणार हे मात्र ऐकण्यासाठी मी घेऊन जातो या वेलशेचा एक बुलंद आवाज दीपक शे चोरगे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. अप्रतिम असं एक धावचं समालोचन ऐकवलं. कारण की या मैदानामध्ये पाहिले गेले तर कोणता खेळाडू कशा पद्धतीने, कोणता खेळाडू कुठे विलाम करतोय हे सर्व जाणकारी, अगदी महत्वपूर्ण जाणकारी सरांनी नक्कीच दिली. आणि मी एकदा दीपक सोरगे मैदानामध्ये घेऊन चाललाय. मॅच मात्र रंगलाय अप्रतिम दर्जाचा. इकरा 11 वर्सेस मनोज कुमार शिंदे 11 याच दरम्यान पाहतोय. इकरा 11 संघाची परिस्थिती नाजूक होती, परंतु ज्यावेळी पाहिलं जातं मुझीब रिफाई हा मात्र एक संकट मोचक ठरला. संकट मोचक अशा प्रकारे ठरला की ज्याप्रमाणे धावसंख्येचा डोंगर रत्न मात्र पाया मजबूत केला आणि पाया मजबूत केला आणि संघासाठी खेळण्यासाठी एक सुवर्ण संधी दिली. की ज्याप्रमाणे पाहिलं जातं की मनोज कुमार शिंदे 11 हा संघ मजबूत आहे आणि मजबूत म्हटलं तर एका मोठे हिरे पाहायला मिळतात, परंतु त्याच्या सामने धावांचा डोंगर मात्र रत्नाचं काम नक्कीच केलंय. परंतु आपण पाहिलं गेलं की ज्यावेळी मात्र संघ अडचणीत होता त्यावेळी मात्र एक संकट मोचक म्हणून ठरला मुझीब रिफाई यांनी मात्र एक धावांचा डोंगर रत्नात यश संपादन केलं. 2 खणखणीत षटकार चौकाराच्या जोरात मात्र धावसंख्या उभार मात्र नक्कीच यश संपादन केलं. पाहिलं गेलं तर मात्र वैयक्तिक 18 या धावसंख्येवर खेळला आणि धावसंख्या मोजून ठेवली ती मात्र 41 धावा आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं ते मात्र मनोज कुमार शिंदे 11 संघाला. सर्वांची ज्वालामीची जोडी मैदानामध्ये येतोय. अक्षय पाटील आणि जीवित मात्रे म्हटलं गेलं तर उरणचा एक बेताज बादशाह आपण पाहतोय. ज्याने सरांनी सांगितलं की दादाजी कोंडे स्टेडियमवर अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र गोलंदाजीला अपोजिट करणं मात्र फलंदाजी करणं गरजेचं आहे. कशा प्रकारची फलंदाजी करेल मात्र मोड्या पाहण्यायोग्य असणार आहे. जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू सांगून जातील या मैदानावर मित्रांनो. 18 चेंडू आणि तब्बल 42 धावांचं आव्हान असणार आहे आणि क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं आहे मित्रांनो. आपण पाहतोय मुझीब रिफाई आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे जेणेकरून आपल्याकडे वेळ अपुरा आहे. याच्यानंतर होणारा सामना मनोज खांडेकर जिंकली रे. याच्यानंतर होणारा सामना शार्वी 11 वर्सेस कामोटे नाणेफेकीसाठी यायचा आहे.
आपण पाहतोय मात्र रोमांचकारक सामना, नक्कीच हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्ककडे असणार आहे गोलंदाज नौमान. आपण ज्याला पाहिलं तर सामनावीरचा पुरस्कार, मागच्या बॅगचा सामनावीर पुरस्कार यांनी बहाल केला होता आणि इथे मात्र नौमान मात्र गोलंदाजी मार्ककडे असणार आहे. येणारे 18 चेंडू सांगून जातील मित्रांनो या मैदानामध्ये काय घडणार आहे. पहिला स्ट्राईक साठी आहे तो मात्र एक स्फोटक फलंदाज यांच्याकडे पाहिलं जातं जीवित म्हात्रे, मॅन फ्रॉम मुरण. आपण पाहतो एक मोठा हिरा आपण पाहतो या मैदानामध्ये पाहण्यायोग्य असणार आहे. त्याच्याचा नॉन स्ट्राईकला फलंदाज अक्षय पाटील. आपण पाहतोय काय मोठे फटके आपल्याला नक्कीच लगावले होते पहिल्या फेरी सामन्यामध्ये. 42 स्कोर मात्र इथे मात्र सगळ्या प्रकारचा उभारला. 41 18 चेंडू मध्ये 41 धावा मिळवल्या आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं ते मात्र इथे सगळ्या प्रकारचा मनोज कुमार शिंदे इलेव्हन संघाला. परंतु गोलंदाजी मात्र कितपर्यंत योग्य करतोय, गोलंदाजीला कितपर्यंत साथ मिळते. खरोखर ज्याप्रमाणे पाहिलं जातं की गोलंदाजाला ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षणाची साथ हवी असते, परंतु क्षेत्ररक्षण कितीपर्यंत चांगल्या प्रकारचं योगदान देतं. क्षेत्ररक्षण पूर्णपणे तैनात आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट इकडे पाहतोय, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट. क्षेत्ररक्षण मात्र तैनात केलेले तिकडे बॅक डीप स्क्वेअर लेग. आपण पाहतोय 2 खेळ ते पूर्णपणे क्षेत्ररक्षण तैनात आहे. आपण पाहतोय जिशानकडे, जिशान एक अलिशान नागोंडा संघाचा एक संघनायक आहे. आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे असणार आहे इथे सर्वांच्या नजर असणार आहेत. स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण की आमच्याकडे वेळ अपुरा आहे. अजून सामने आम्हाला खेळवायचे आहेत, तर कृपया स्पीडअप घ्या. पंचाने देखील इशारा द्यायचा आहे. आपण पाहतोय आणि संघ मालक देखील इथे मात्र नक्कीच आहेत. मनोज कुमारजी शिंदे साहेब आज अगत्याने आगळे पाहायला गेले तर आपल्या टीमचं मनोबल वाढवण्यासाठी नक्कीच आलेत आणि त्यांचे सहकारी धनंजय बोकळे साहेब हे देखील त्यांच्या समवेत आहेत. परंतु मी घेऊन चाललोय दीपक सोरगे पुन्हा एकदा मैदानामध्ये. मॅच रंगतोय मुरावाडीच्या भव्य दिव्य मैदानावरती. पहिला चेंडू घेऊन नौमान. ओहो हो, मात्र इथे मात्र बॅटच्या मट्ट्यात चेंडू येतोय. इथे बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने मात्र मोठा फटका जीवित मात्रच्या बॅट मधून घडाघडाती चौकार. डीजे आपण पाहतोय खरोखर ज्याप्रमाणे सुरुवात अप्रतिम केली श्री गणेश केला तर मात्र चौकाराने अप्रतिम जीवित म्हात्रे, मॅन फ्रॉम उरण सामना करतोय नौमानच्या गोलंदाजीचा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा, परंतु ज्यावेळी पाहिलं जातं की क्षेत्र इथे मात्र नॉन स्ट्राईक फलंदाजाचा चेंडू बदलला गेला, परंतु इथे नक्कीच एक धाव मात्र रोखण्यात यश आलं. कारण की पाहिलं जातं की प्रत्येक धावेसाठी झगडायला लागतं मित्रांनो. आपण पाहायला गेलं तर आपला वर्ल्ड कपचा सामना झाला होता इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान, पण ऑस्ट्रेलियाने जी कसब लावली होती, प्रत्येक क्षेत्ररक्षकाने आपली कसब लावली होती, प्रत्येक एक धावेसाठी मध्ये झुंजावलं होतं, परंतु 25 ते 30 धावा आपल्या फिल्डिंगच्या माध्यमातून रोखण्याचं काम केलं होतं आणि बलाढ्य अशा भारत संघाला मात्र नतमस्तक केलं होतं. आणि याच दरम्यान मात्र हा क्षेत्ररक्षण काय करू शकतो, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून धावा रोखण्याचं काम नक्कीच करू शकतो आणि संघ आपला मात्र विजयाची प्राप्त करू शकतो. चेंडू हवाई सवार टाटा बाय बाय 6 धावांसाठी डीजे. देखील इथे केलं तर बरं होईल. कामोटे आणि शार्वी 11 नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण पाहिल्यानंतर थोड्याच वेळात बारके काबले देखील आपण पाहणार आहोत. ज्यावेळी पाहिलं तर जीवित मात्र देखील त्याच एक मोठा आपल्याला स्टार प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीसाठी यायचं आहे कामोटे आणि शार्वी 11 संघ. चला नाणेफेक करून घ्यायचं आहे मित्रांनो, वेळ आपण देखील दवडायचा नाहीये. आणि नौमान मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना मात्र फटक्यांची आतिषबाजी करतोय तो मात्र जीवित मात्रे. या मैदानामध्ये 4-4 लावतोय, वादळ रूपी मैदानामध्ये गुंगावतोय तो मात्र जीवित मात्रे. ओ हो हो हो, इथे मात्र हवाई सफर होतोय, मोठा फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार डीजे.
सांगितलं गेलं की एक षटकार वार आहे, परंतु जीवित मात्रेने इथे मैदानामध्ये हाकार बजावलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय मित्रांनो. ज्यावेळी पाहिलं तर जीवित मात्रेकडे, ज्यावेळी चेंडू पाहायला गेला तर फुटबॉल सारखा दिसतोय, तो मात्र जीवित मात्रे याला आणि नवमांच्या गोलंदाज चांगला पाऊणचार घेतोय. हॅट्रिक साठी सुवर्ण संधी, संधीचं सोनं आणि बॅक टू बॅक तिसरा षटकार. डीजे उरणचा बेजाद बादशाह आहे का? मी उरण मध्ये इथे नाव लौकिक आहे. आज मला मात्र या मुरावाडीच्या मैदानामध्ये का बोलवलंय हे मात्र एक जिचं जागतं उदाहरण त्यांनी दिलंय, तो मात्र जीवित मात्र आपण पाहतोय. मॅन फ्रॉम उरण. आपण पाहिलं गेलं तर खरोखर चांगल्या प्रकारची फलंदाजी, ज्यावेळी पुन्हा एकदा पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती, परंतु आता नवमांच्या गोलंदाजीवर हॅवी होतोय आणि षटकारांची आतिषबाजी करतोय. शार्वी 11 संघाने आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. आपण पाहायला गेलं तर खरोखर नवमांच्या गोलंदाजीवर वारंवार षटकारांची हॅट्रिक केली आहे आणि मात्र धाव संख्या आहे ती 22 धाव संख्या. शॉर्ट पीच पद्धतीचा इथे मात्र होईल बार मुझे. पाहिलं तर खरोखर षटकारांची आतिषबाजी, बॅक टू बॅक 4 षटकार या मैदानामध्ये हाकार बजावलाय. डीजे पाहिलं गेलं तर माहिती पहिल्याच षटकामागे पाहिलं गेलं पूर्णपणे अगदी खिंड लढवली आणि 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण असणार आहे. याच दरम्यान मात्र किशोर शेठ म्हात्रे आज पाहतोय आपण याच्याकडे अजून वाट पाहत असतो आणि ज्याची नजर आमच्याकडे आहे ती मात्र प्रवीण दादा ताडकर. आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्ककडे असणार आहे. लाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्ककडे असणार आहे. येणारे 12 चेंडू सांगून जातील मित्रांनी या मैदानामध्ये काय घडणार आहे. 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण स्ट्राईक साठी आहे तो मात्र अक्षय पाटील मोन्या. आपण पाहतोय नौकरला बिलॉंग करणारा हा खेळाडू मात्र चांगल्या प्रकारचं योगदान देतोय. एक उंच हुरा असा फटकेबाजी मध्ये महारथ हासील आहे. सामना करेल तो लालाच्या गोलंदाजीचा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि तब्बल 14 धावांची आवश्यकता. स्लोवर लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र ट्रॅव्हल झाला, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीचं होतोय. एकच धावे समाधान मारायला लागेल. मात्र पाहिलं गेलं तर अक्षय पाटीलला माहिती आहे की ज्याप्रमाणे जीवित मात्रेची बॅट या मैदानामध्ये बोलली जाते, परंतु त्याला थांबणं मात्र अशक्य आहे. परंतु आता मात्र बघूया, बॅक टू बॅक 4 षटकार घेतलेत. इथे मात्र षटकारांची 6 षटकारांची आतिषबाजी करणार का? बॅटच्या पट्ट्यात चेंडू आडव्या बॅटने केला प्रहार, चेंडू ढाडलाय सीमा पार. डीजे मात्र इथे युवराज सिंगची आठवण करून देईल का? कारण की ज्याप्रमाणे पाहिलं जातं T20 क्रिकेट मध्ये ज्यांनी इतिहास रचला युवराज सिंग, आणि ज्यावेळी फिंटाम चिडवलं होतं आणि त्याचा बदला घेतला होता. इथे मात्र एक चौकाराने इथे मात्र सुरेख फलंदाजी केली, परंतु हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिड विकेट चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 4 धावेंचा फटका नक्कीच या बॅट मधून पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या 39 इन द बोल्ड. आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजून देखील 3 धावांचा मोठा फटका पाहायला मिळेल का? लालाच्या मात्र गोलंदाजीवर चांगला पाऊणचार घेतोय तो जीवित मात्रे. बॅटचा काढा लागून चेंडू जातोय पॉइंट रेषेने. इकडे मात्र खरोखर चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. इथे मात्र त्यांचे ऑनर मात्र नक्कीच इथे आहेत. मनोज कुमार शिंदे साहेब यांनी तब्बल जीवित मात्रेसाठी 500 रुपयाचं कॅशबॅक आलेलं मित्रांनो. काय मित्रांनो फलंदाजी केली, सर्वांचं इथं पारणं फेडलंय. ज्यावेळी पाहिलं जातं मोन्या देखील आज मात्र मोन्या पाहतोय एकदम बॅटचा काढा लागून चेंडू आता मिड विकेट डीप मिड विकेट इथे मात्र एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगल्या प्रकारचा इथे एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा होतीये. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होती ती 49. स्कोर लेवल झालेला आहे. कृपया ट्रॅफिक झालेलं आहे तर गाड्या जरा साईडला करायच्या आहेत. जीवित मात्र शेवटचा फटका. हो मात्र लालाने मात्र नक्कीच कमबॅक केले, परंतु चांगल्या प्रकारची फलंदाजी. याच दरम्यान मात्र संघ
विजयी होतोय. जिंकलेल्या हरलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन. आणि खरोखर जीवित म्हात्रे सरांनी देखील यायचं आहे आणि 500 रुपयाचा कॅशबॅक घेऊन जायचं आहे. पुरस्कृत मनोज कुमार शिंदे साहेब आणि